आने वाले विधानसभा की हांडी महागठबंधन ही तोड़ेगा। हम महाराष्ट्र में एक बार फिर से महागठबंधन को सत्ता में ला रहे हैं। मुझे पूरा विश्वास है कि जनता हमारे साथ है, इसलिए आने वाले विधानसभा चुनाव में हम बड़ी सफलता मिलेगी। लोकसभा जैसी स्थिति विधानसभा चुनाव में नहीं दिखेगी। हमें 180 से ज़्यादा सीटें मिलेगी, ऐसा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने किया। वे मुंबई में मीडिया से बात कर रहे थे। आणि आता ही दहीहंडी तर हे लोक काय होतील, पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची जी हंडी आहे ही हंडी आमची महायुती फोडल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे की जनता आमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळणार आहे। लोकसभेला जे काही घडलं ते यावेळेला घडणार नाही। यावेळेला मात्र मोठ्या संख्येने जनता आमच्या पाठीशी उभी राहील आणि छोट्या मुलींवरती सुद्धा अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। बदलापूरला आपण पाहिलेलं आहे, बदलापूरला याची घटना घडलेली आहे आणि देशभरामध्ये महिला सुरक्षित नाही। त्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी समाजाच्या घटकांनी पुढे आलं पाहिजे। सरकारच्या वतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे सुद्धा या संबंधामध्ये जबाबदारी उचलली पाहिजे आणि परवा प्रधानमंत्री जळगावला आल्यानंतर त्यांनी महिलांच्या संरक्षणाची हमी दिलेली आहे। महिलांना पूर्णपणे संरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारांची आहे आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींना अशी शिक्षा झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे। यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत। बदलापूरच्या घटनेमध्ये जे काही घडलेलं आहे तर त्या आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि पुण्याच्या घटनेचा तर मानवतेला कलंक लावणाऱ्या घटना घडतायत याची प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती नष्ट केली पाहिजे आणि समाजातल्या काही एनजीओनी, काही लोकांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि अशा लोकांवरती बहिष्कार टाकला पाहिजे।